आणखी एक महत्त्वाची बातमी तर कोकाटेंसारख्या मंत्र्यांनी अशी विधानं करताना सावधगिरी बाळगावी असं प्रवीण दरेकरांनी म्हणत त्यांना एक सल्ला दिलाय। तर लोकभावना दुखावली जाणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी सुद्धा दिली आहे। मला वाटतं त्यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यानं बोलताना एकतर कृषी खाते शेतकऱ्यांशी संबंधित आहे। शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून आज आपण त्या ठिकाणी खातो, जिवंत आहोत आणि त्याच्यामुळे संवेदना शेतकऱ्याच्या प्रति बळीराजाच्या प्रति असल्या पाहिजेत। शेतकऱ्यांचा सन्मानच त्या ठिकाणी झाला पाहिजे। तो बळीराजा आहे, त्याला त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं जपलं पाहिजे, आदरातिथ्य झालं पाहिजे। माननीय मंत्र्यांनी कुठल्या संदर्भामध्ये ते विधान केलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी